आज होती वटपौर्णिमा. वटपौर्णिमा असल्यामुळे दिवसभर पूर्ण माझी लगबग चालू होती आणि कामाची धावपळ चालू होती. छान मस्तपैकी आज हेअर वॉश केला आणि बाहेर आले. छान सर्व रेडी झाले. त्यानंतर मस्तपैकी केस कोरडे करून घेतले, कारण केस जर कोरडे केले तर त्याची हेअरस्टाईलही चांगली छान होते आणि केसांचा वास वगैरे कुबट येत नाही. त्यानंतर मग देवाला नमस्कार केला आणि रात्रीची पनीर बिर्याणी होती. मिस्टरांना खूप जास्त भूक लागलेली, नाश्त्याला काही झालेलं नव्हतं, म्हणून मी त्यांना बिर्याणी वगैरे गरम करून दिली खायला आणि त्यानंतर चहा ठेवला. मस्तपैकी दोघांनी चहाचा आस्वाद घेतला, चहा पिलो आणि मी झटपट माझ्या कामाला सुरुवात केली. आज सगळे देव घासून उजळवून घ्यायचे होते, त्याच्यामुळे पूर्णपणे देव सगळे स्वच्छ करून घेतले. पितांबरीने सगळे देव क्लीन केले. प्रत्येक या देवाची आणि प्रत्येक भांड्याची ही एक खास आठवण माझ्याकडे आहे. हे जे गायवासरू आहे हे मी प्रेग्नेंट असताना माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलं होतं बड्डेला. त्यानंतर जो गणपती आहे तो लग्नामध्ये गिफ्ट आलेला होता. त्यानंतर जे हे पितळचं ताट आणि जो कलश दिसतोय हे मला, आणि जी समई आहे ती मला अधिक मासानिमित्त माझ्या काकूंनी दिलेली होती. आणि स्वामींची मूर्ती मी नारायणपूरवरून आणलेली. आणि बाळकृष्ण आणि घंटी हे जेव्हा नवीन संसार सुरू केला तेव्हा घेतलेली वस्तू होती. अशा प्रत्येक खूप छान छान आठवणी माझ्या या देवघरातल्या मूर्त्यांसोबत आणि देवघरातल्या देवांसोबत जोडलेल्या आहेत. देव अशा प्रकारे सगळे उजळवून घेतले आणि वटपौर्णिमेची तयारी करायला सुरुवात केली. कारण आज वटपौर्णिमा असल्यामुळे सर्व साहित्य मला दुकानात जाऊन घेऊन यायचं होतं. जे जे वटपौर्णिमेसाठी साहित्य लागतं, मग ते धागा असू दे किंवा पानं, फुलं, फळं, ते सगळं साहित्य मला घेऊन यायचं होतं. म्हणून मग झटपट मी देव उजळवून घेतले, देवघर स्वच्छ केलं, झाडून फरशी तसेच उंबरटा लेपन केलं, दारासमोर रांगोळी काढली आणि मी हे सगळं सामान आणायला गेले. ते सामान घेऊन आल्यानंतर देवपूजा केली, देवाला छान फुलं वाहून घेतली आणि नंतर हे देवाचं ताट मी भरायला सुरुवात केली. आता वटपौर्णिमेच्या पूजेला जाण्यासाठी ताट भरायला घेतलं. हे सुंदर असं पितळाचं ताट माझ्याकडे आहे. आता यामध्ये ही निरंजन ठेवली. त्यामध्ये मला कापूस आणि तेल वगैरे घालायचं होतं, पण मी तिथे जाऊन घालणार होते. नंतर हे वडाच्या झाडाला घालण्यासाठी वस्त्र, वाती, त्यानंतर धूप घेतलेला, तसेच काडेपेटी, सुपारी, पानं, फुलं, हळदी कुंकू, ही सुतगुंडी, तसेच घंटी, हे खारी, खोबरं, पान, सुपारीचं साहित्य, हे ओटीचं साहित्य, आरसा असतो, हिरव्या बांगड्या, ओटीचं साहित्य, काळे मणी, हे सगळं त्यात सुवासिनीचं साहित्य असतं. ही विड्याची पानं घेतली आणि त्यामध्येच अजून पंचामृत, पाण्याचा गडवा, तांदूळ, अक्षता आणि हे असं सगळं साहित्य मी घेतलं. हे तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये दिसेलच मी काय काय साहित्य सोबत घेऊन गेलेले. जरी काही विसरलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. अशा पद्धतीने मग मी हे सर्व ताट तयार केलं आणि स्वतःचं देखील आवरून घेतलं. आज मी छान अशी जामदानी साडी नेसणार होते. ती छान साडी नेसून घेतली. त्याच्यानंतर मेकअप केला, सगळं आवरून घेतलं. थोडंसं ठुमकत लचकत असे स्वतःचे व्हिडिओ, फोटोज वगैरे काढून घेतले. त्यानंतर आमच्या शेजारच्या ताई आल्या बोलवायला. मग आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून वटपौर्णिमेच्या पूजेला गेलो.
छान मस्तपैकी फोटो काढले, पूजा केली, व्हिडिओ घेतले, कारण आठवणी या आयुष्यभरासाठी राहतात. म्हणून छान सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला, एकमेकींच्या ओटी भरले, हळदी कुंकू दिलं. त्यानंतर सागर संगीत अशी व्यवस्थित छान पूजा करून घेतली आणि घरी आल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक होता. मग पुरणाचा नैवेद्य देवाला दाखवला, स्वतः खाल्ला आणि असा मस्त दिवस आज वटपौर्णिमेचा साजरा झाला. तुम्हाला माझी आणि ही साडी पण कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. असेच हे छोटे छोटे असे क्लिप घेतलेले आहेत, ते फक्त ॲड केलेत. बाकी तुम्हाला कशी वाटते मी आणि साडी हे कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर आम्ही छान पूजा करून घेतली, तो पण व्हिडिओ इथे मी जोडून घेतलेला आहे. तो आडवा घेतला कारण सगळे लँडस्केप न घेता उभे घेतलेले होते पोर्ट्रेटमध्ये व्हिडिओ. तर थोडासा फोन फिरून त्रास होत असेल तर सॉरी त्यासाठी. अशा पद्धतीने छान आपली आज वटपौर्णिमा साजरी झाली. मन इतकं प्रसन्न झालं. खरंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढे सण उत्सव साजरे केले जातात आणि ते एवढं छान आनंद देतं आपल्याला की दिवस अगदी आपला प्रसन्न होऊन जातो. आणि खरं तर वटपौर्णिमा ही जरी आपण आध्यात्मिकरित्या देवाला सांगत असलो की 7 जन्मी हाच पती मिळावा, पण त्यामागे एक शास्त्रीय कारण देखील आहे. ते म्हणजे की पूर्वीच्या काळी स्त्रियांना ऑक्सिजन मिळत नव्हता आणि वडाच्या झाडामधून ऑक्सिजनचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात निघते. त्यामुळे धूर जो चुलीसमोर निघायचा त्यातून जरा सुटका म्हणून स्त्रियांना वटपौर्णिमेसाठी जात होत्या आणि त्यातून त्यांना ऑक्सिजन मिळत होता. अशा पद्धतीने हे आध्यात्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही महत्त्व आपल्या वटपौर्णिमेचे आहे. तुम्हाला आजचा आपला वटपौर्णिमेचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.